खरंच या ठिकाणी 3 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 6 इथल्या मशीन खराब झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 4 मध्ये जवळ-जवळ 1-1 तास वेटिंगला थांबावं लागलं. लवकरात लवकर ती मशीन दुरुस्त व्हायला पाहिजे होती. ज्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 6 ची दुरुस्त झाली, तशी 2 ची आणि 4 ची देखील दुरुस्त व्हायला पाहिजे. ती दुरुस्त नाही झाल्यामुळं मतदाराच्या रांगा दुतर्फी लागल्या. मतदान जवळ-जवळ 8 वाजेपर्यंत चाललं असं मला वाटतंय. पण मोहोळ शहरातल्या सर्व बहाद्दर मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे. आपलं काम, आपला व्यवसाय काय असेल ते बाजूला सोडून या ठिकाणी मी या भारत देशाचा नागरिक आहे आणि मी माझ्या मतदानाचा अधिकार बजावणार अशा पद्धतीनं उत्स्फूर्तपणे तो मतदार बाहेर पडला आणि शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे हे 3000 मताधिक्याच्या पुढून ती निवडून येणार अशा प्रकारचं या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे त्यांच्या सोबत असणारे त्या प्रभागातले 2 उमेदवार यांना या मोहोळ शहरातल्या लोकांनी प्रचंड मतदान केलेलं आहे. या मोहोळ शहरामध्ये इतिहास 21 तारखेला घडणार आहे आणि आज खऱ्या अर्थानं ते घडवलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10 या 10च्या 10 प्रभागामध्ये शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांच्या या उमेदवाराला सर्व शहरातल्या मतदारांनी पसंती दिलेली आहे. त्याबद्दल या शहरातल्या सर्व मतदाराचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मागील निवडणुकीच्या वेळेस जे मतदार झालं होतं त्याच्यापेक्षा ह्या चालू नगर परिषदेला मतदार वाढला आहे की कमी झालं? या ठिकाणी मागील निवडणुकीमध्ये साधारणतः मतदान जे झालं होतं त्याची टक्केवारी आणि आजच्या निवडणुकीची टक्केवारी यामध्ये तफावत का असणार आहे मी तुम्हाला सांगतो. मागील निवडणुकीमध्ये मयत असलेले मतदार हे फार कमी होते, बोटावर मोजणे इतके होते. पण आज प्रत्येक प्रभागामध्ये मयत असलेले मतदान 100 ते 150 असा आकडा आहे. त्यामुळे मतदान जास्त होणार आहे, पण मागच्यापेक्षा टक्केवारी कमी दिसणार आहे. त्यामुळे मयत मतदार जर या यादीमध्ये आले नसते तर याची टक्केवारी देखील जास्त झाली असती. पण मयत मतदार असल्यामुळं मतदान या ठिकाणी संख्येनं जास्त होणार आहे, पण टक्केवारी कमी होणार आहे. संख्येनं मतदान जास्त झाल्यामुळं या शहरामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन इथल्या मतदारांनी केले अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आवर्जून मोहोळ तालुक्याचे पीआय हेमंतजी शेडगे साहेब, त्यांचे सहकारी किरण पाटील असतील, दुसरे सर्व सोलवट साहेब असतील, एपीआय पीआय सर्व पोलीस प्रशासन यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय खेळीमेळीच्या परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी या मोहोळ शहरातलं मतदान कुठल्याही प्रकारची तक्रार न होऊ देता अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं काम केलं. त्याबद्दल या मोहोळ शहराचा नागरिक व शिवसेना धनुष्यबाण पक्षाचा पॅनल प्रमुख म्हणून मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो.